नमस्कार मुलांनो. आज मी तुम्हाला हीट उष्णता हा पाठ शिकवणार आहे. हा पाठाचा पहिला भाग आहे. शिकण्याची उद्दिष्टे. हा धडा पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी हे करू शकतील. उष्णतेचे परिणाम समजून घ्या. उष्णतेचे हस्तांतरण स्पष्ट करा. उष्णतेचे हस्तांतरण. दैनंदिन जीवनात वहन. दैनंदिन जीवनात रेडिएशन किरण उत्सर्जन. लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाचे शब्द. विस्तार, वाहक, संवहन, किरणोत्सर्ग, बाष्पीकरण, गोठवणे, निक्षेपण, संक्षेपण. हा उष्णतेचा संकल्पना नकाशा आहे. आपल्या सभोवतालच्या वातावरणात तुम्हाला अनेक गोष्टी दिसतात. सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे. सर्व रेणूंनी बनलेले असतात. हे रेणू सामान्यतः गतिमान असतात आणि त्यांच्यात गतिज ऊर्जा असते. त्याचवेळी प्रत्येक रेणू इतर रेणूवर आकर्षण बल वापरतो आणि त्यामुळे त्यांच्या स्थितीज ऊर्जा असते. गतिज आणि स्थितीज ऊर्जेच्या बेरजेला रेणूंची अंतर्गत ऊर्जा म्हणतात. ही अंतर्गत ऊर्जा जेव्हा बाहेर पडते तेव्हा तिला उष्णता ऊर्जा म्हणतात. ही ऊर्जा गरम पदार्थांमध्ये जास्त असते आणि थंड पदार्थांमध्ये कमी असते आणि गरम पदार्थांपासून थंड पदार्थांमध्ये वाहते. उष्णतेचे परिणाम. जर कोणताही पदार्थ गरम केला तर तुम्हाला त्यात काही बदल दिसून येतात. तुमच्या दैनंदिन जीवनात उष्णतेचा परिणाम म्हणून तुम्ही 3 प्रमुख बदल पाहू शकता, जे आहेत विस्तार, तापमानात वाढ, स्थितीत बदल, विस्तार प्रसरण. जेव्हा एखाद्या पदार्थात उष्णता जोडली जाते तेव्हा रेणू ऊर्जा मिळवतात आणि कंपन करतात आणि इतर रेणूंना वेगळे करण्यास भाग पाडतात. परिणामी विस्तार होतो. रेल्वे रुळांमध्ये काही जागा शिल्लक राहताना तुम्ही पाहिले असेल. कारण उन्हाळ्यात जास्त उष्णता रुळांमध्ये विस्तार करते. रूळ प्रसारण पावतात. द्रव पदार्थामध्ये घन पदार्थापेक्षा जास्त प्रसरण असते आणि ती जास्तीत जास्त असते. तापमानात वाढ.
पाणी गरम केल्यावर पाण्याच्या रेणूंना उष्णता ऊर्जा मिळते. ही उष्णता ऊर्जा रेणूंची गतिज ऊर्जा वाढवते. जेव्हा रेणूंना जास्त ऊर्जा मिळते तेव्हा पाण्याचे तापमान वाढते. यावरून असे दिसून येते की उष्णता ऊर्जा तापमानात वाढ करते. स्थितीतील बदल. जर एखाद्या पदार्थाला उष्णता ऊर्जा दिली गेली किंवा त्यातून बाहेर काढली गेली तर ती पदार्थाच्या एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत रूपांतरण होईल. उष्णता ऊर्जेमुळे खालीलपैकी एक परिवर्तन घडू शकते. घन पदार्थांचे द्रवात रूपांतरण होणे याला वितळणे म्हणतात. द्रव पदार्थांचे वायूमध्ये रूपांतरण होणे म्हणजे बाष्पीभवन. घन पदार्थांचे वायूमध्ये रूपांतरण होणे म्हणजे संप्लवन. वायूचे द्रवात रूपांतरण होणे म्हणजे संक्षेपण. द्रव पदार्थांचे घन पदार्थात रूपांतरण होणे म्हणजे गोठणे. वायूचे घन पदार्थात रूपांतर होणे म्हणजे निक्षेपण, संघनन. उष्णतेचे हस्तांतरण. जर कोणत्याही पदार्थाला उष्णता ऊर्जा पुरवली गेली तर ती पदार्थाच्या एका भागातून दुसऱ्या भागात हस्तांतरित केली जाईल. ते पदार्थाच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारे घडते. उष्णतेचे हस्तांतरण 3 प्रकारे होते. संचालन, संवहन, रेडिएशन. वाहकता. चांदीच्या चमच्यासारखे घन पदार्थामध्ये अणू खूप जवळ लागलेले असतात. कंपन करणारे गरम पाण्याचे रेणू चमच्यातील अणूंमधील उष्णता ऊर्जा हस्तांतरित करतात आणि त्यांना कंपन करतात. ते अणू इतर अणूंना कंपन करण्यास भाग पाडतात आणि अशा प्रकारे उष्णता चमच्याच्या दुसऱ्या टोकाला हस्तांतरित केली जाते. वहनात उष्णता हस्तांतरण एकाच घन पदार्थांच्या 2 टोकांमध्ये किंवा वेगवेगळ्या तापमानावर असलेल्या परंतु एकमेकांच्या संपर्कात असलेल्या 2 घन पदार्थांमधून होते. अणूंची प्रत्यक्ष हालचाल न होता घन पदार्थांमधील उष्णता जास्त तापमानाच्या प्रदेशातून कमी तापमानाच्या प्रदेशात स्थानांतरित करण्याच्या प्रक्रियेला उष्णतेचे संचालन म्हणतात. दैनंदिन जीवनात उष्णतेचे वहन संचालन. धातू उष्णतेचे चांगले वाहक आहेत. म्हणून अन्न लवकर शिजवण्यासाठी भांडी बनवण्यासाठी ॲल्युमिनियमचा वापर केला जातो. थर्मामीटरमध्ये पारा वापरला जातो.
कारण तो उष्णतेचा चांगला संवाहक आहे. हिवाळ्यात आपण स्वतःला उबदार ठेवण्यासाठी लोकरीचे कपडे घालतो. हवा जी एक वाईट वाहक आहे, ती आपल्या शरीरातील उष्णता बाहेर पडू देत नाही. संवहन. जेव्हा भांड्यातील पाणी गरम केले जाते तेव्हा तळाशी असलेल्या पाण्याच्या रेणूंना उष्णता ऊर्जा मिळते आणि ते वरच्या दिशेने जातात. नंतर वरचे रेणू खाली येतात आणि गरम होतात. या प्रकारच्या उष्णता हस्तांतरणाला संवहन म्हणतात. अशा प्रकारे वातावरणातील हवा देखील गरम होते. अशा प्रकारे रेणूच्या प्रत्यक्ष हालचालीद्वारे उच्च तापमानाच्या ठिकाणाहून कमी तापमानाच्या ठिकाणी उष्णता हस्तांतरणाच्या स्वरूपाला संवहन म्हणतात. द्रव आणि वायूंमध्ये संवहन होते. दैनंदिन जीवनात संवहन. जमिनीवरील वारे आणि समुद्रातील वारे यांची निर्मिती हवेच्या संवहनामुळे होते. वारा एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात संवहनाने वाहतो. गरम हवेच्या फुग्यांमध्ये उष्णता संवहनाने हस्तांतरित केली जाते आणि त्यामुळे फुगा वर येतो. रेफ्रिजरेटरमध्ये थंड हवा खाली सरकते आणि संवहनामुळे गरम हवेची जागा घेते. रेडिएशन उत्सर्जन संप्रेरण. रेडिएशन ही उष्णता हस्तांतरणाची एक पद्धत आहे ज्यामध्ये उष्णता वाहून नेण्यासाठी कणांची आवश्यकता नसते. या पद्धतीमध्ये उष्णता सर्व दिशेने गरम वस्तूंमधून लाटांच्या स्वरूपात हस्तांतरित केली जाते. रेडिएशन निर्वात स्थितीत देखील होऊ शकते, तर वहन आणि संवहनासाठी पदार्थ असणे आवश्यक असते. रेडिएशनमध्ये प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेट विद्युत चुंबकीय लाटा असतात. अशा प्रकारे रेडिएशन म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट विद्युत चुंबकीय लाटांच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उष्णतेचा प्रवाह. दैनंदिन जीवनात किरणोत्सर्ग. पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे कापड हे उष्णतेचे चांगले परावर्तक असतात. उन्हाळ्यात ते आपल्याला थंड ठेवतात.
स्वयंपाकाच्या भांड्यांचा तळ काळा पडतो कारण काळा पृष्ठभाग सभोवतालची उष्णता जास्त शोषून घेतो. विमानाचा पृष्ठभाग अत्यंत पॉलिश केलेला असतो कारण तो सूर्यापासून येणाऱ्या बहुतेक उष्णतेच्या किरणोत्सर्गाचे परावर्तन करण्यास मदत करतो. किरणोत्सर्गाद्वारे होणारे उष्णता हस्तांतरण आपल्या डोळ्यांना दिसते. जेव्हा एखादा पदार्थ 500 सेल्सिअस पर्यंत गरम केला जातो तेव्हा किरणोत्सर्ग डोळ्यांना मंद लाल चमकाच्या स्वरूपात दिसू लागतो आणि त्वचेला तो उष्णतेसारखा जाणवतो. अधिक गरम केल्याने किरणोत्सर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढते आणि त्याचा रंग केशरी, पिवळा आणि शेवटी पांढरा होतो. धड्याचा सारांश. जेव्हा एखाद्या पदार्थात उष्णता जोडली जाते तेव्हा रेणू ऊर्जा मिळवतात आणि कंपन करतात आणि इतर रेणूंना वेगळे करण्यास भाग पाडतात. जर कोणत्याही पदार्थाला उष्णता ऊर्जा पुरवली गेली तर ती पदार्थाच्या एका भागातून दुसऱ्या भागात हस्तांतरित केली जाईल. उष्णता हस्तांतरण 3 प्रकारे होते: वहन, संवहन, किरणोत्सर्ग. वहनात उष्णता हस्तांतरण एकाच घन पदार्थांच्या 2 टोकांमध्ये किंवा वेगवेगळ्या तापमानावर असलेल्या परंतु एकमेकांच्या संपर्कात असलेल्या 2 घन पदार्थांमधून होते. किरणोत्सर्गाद्वारे उष्णता हस्तांतरण आपल्या डोळ्यांना दिसते. किरणोत्सर्गामध्ये प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणाऱ्या विद्युत चुंबकीय लाटा असतात. थर्मामीटरमध्ये पाऱ्याचा वापर केला जातो कारण तो उष्णतेचा चांगला वाहक आहे.